ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे। आपण नीतिशतकम बघत आहोत आणि आजचा आपला श्लोक आहे श्लोक नंबर 86, 86 नंबरचा श्लोक आहे। तेव्हा भर्तृहरी काय म्हणतात? आलस्यमि मनुष्यानां शरीरस्थो महान रिपुः नास्ति उद्यम समबंधुः कुर्वानो नावसीदती। तर इथे मनुष्याचा शत्रू कोण आणि मनुष्याचा मित्र कोण, या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे सांगितलेल्या आहे। तेव्हा बघा, आपण जन्म घेतला तेव्हापासूनच आपल्यामध्ये 3 गुण आहे, कारण 3 गुण असल्याशिवाय शरीर धारण करता येत नाही। त्यामध्ये आहे तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण। आता ज्या व्यक्तीमध्ये तमोगुण जास्त असेल त्याचे काय लक्षणं असतात? गीतेमध्ये सांगितलेलं आहे, प्रमाद आलस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत। तर प्रमाद, आलस्य, निद्राभिः, प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे 3 लक्षणं आहे। तेव्हा ज्या व्यक्तीमध्ये खूप आळस आहे म्हणजे काय आहे? ती व्यक्ती तमोगुणी आहे। आणि इथे भर्तृहरी काय म्हणतात की हा मनुष्याचा महान शत्रू आहे। जे सगळ्यात खालच्या पातळीचा जो आहे तमोगुण, तो जड आहे, म्हणजे मनुष्याला जडवत करून टाकतो। सगळ्या प्राण्यांमध्ये तमोगुण जास्त असतो, म्हणून तर त्यांना प्राण्यांचा जन्म घ्यावा लागतो। आता आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, पण आपल्यामध्ये जर खूप तमोगुण असेल तर कदाचित आपण खाली जाऊ शकू, आपली प्रगती होणार नाही। म्हणजे सगळ्यात मोठा शत्रू आळसच आहे। आता आळस आपल्यामध्ये काय येतो? तो तर आपल्यामध्ये संस्कारामुळे येतोच, पण आपणसुद्धा तो आळस वाढवतो। आळस आपल्याला काढून टाकता येतो, असं नाही की आपल्याला तमोगुण काढून टाकता येत नाही। आणि तमोगुणाला दूर ठेवलेलंच बरं। तमोगुणापेक्षा रजोगुण चांगला आणि रजोगुणापेक्षा सत्वगुण चांगला। तर आता आपल्यामध्ये जर समजा तमोगुण असेल आणि आपल्याला खूप आळस वाटत असेल, खूप झोप येत असेल, किंवा आपल्या हातून खूप चुका होत असेल, म्हणजे प्रमाद होत असेल, तर आपण समजायचं की आपल्यामध्ये तमोगुण जास्त आहे। मग ह्या 3 गोष्टी आपण कमी करायला पाहिजे। शेवटी आपल्या हातीच आहे ना। आता आपण आळस करतो। आळस का करतो? कारण आपल्यामध्ये काम करण्याची इच्छा नसते। एकतर आपण खूप खातो आणि जास्त खाल्ल्यामुळे आपली सगळी शक्ती पचनामध्येच जाते, तेव्हा नेहमी झोपून राहावं असंच वाटतं आणि कोणतंही काम करण्याची प्रवृत्ती नसते। आता बघा, जे लोक खूप श्रीमंत असतात त्यांच्या मुलांना काही कामच नसते। आता काहीच काम नाही तर ते करणार काय? ते झोपाच काढणार। आणि जर आपल्या जीवनामध्ये दिनचर्या नसेल, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केलं पाहिजे हे आपण ठरवलं नसेल, तर बराच वेळ आपला आळसामध्ये आणि निद्रेमध्ये निघून जाईल। म्हणून आपल्या जीवनामध्ये दिनचर्या पाहिजे की मी सकाळी उठल्यानंतर काय करणार, किती अभ्यास करणार, किती वाचणार, व्यायाम केव्हा करणार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील। आपलं मन म्हणेल की नाही, ह्या गोष्टी करायची काही गरज नाही, कारण मनामध्ये तमोगुण आहे, मनामध्ये आळस आहे, मनाला झोपावंसं वाटतं। जरी मनाने म्हटले की नाही तरी आपण जोर करून केलं पाहिजे, कारण हा तमोगुण आपल्याला प्रगती करू देत नाही। बरेच लोक काहीच करत नाही, नुसते घरी पडलेले असतात आणि त्यांच्या बायका बिचाऱ्या काम करतात, धुणं भांडी करतात आणि ते करून पोट भरतात, पण हा माणूस दारू पिऊन पडून राहतो, काहीच करत नाही। असे कितीतरी लोक आहेत। आता बघा, हा आपला केवढा मोठा शत्रू आहे, आपली प्रगतीच होऊ देत नाही
आपल्याला जिथे आहोत तिथेच ठेवते, त्यापेक्षाही आपण खाली जातो आणि मग टाईमपास करण्यासाठी काहीतरी फालतू गोष्टी करत बसतो. पत्ते खेळणं किंवा काही करणं, जुगार खेळणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या टाईमपास करण्यासाठी आहे, मनोरंजनासाठी आहे. त्यामुळे काहीही फायदा होणार नाही. तेव्हा आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आळस हा आपला महान शत्रू आहे. म्हणून या आळसाला आपल्याला दूर ठेवायचं आहे, कारण हे तमोगुणाचं लक्षण आहे आणि तमोगुण आपला विनाश करत असते. असे लोक गरिबीमध्ये राहतील पण मात्र काम करणार नाही. म्हणजे आता त्यांची प्रगती होणार कशी? आपल्या भारतामध्ये हा तमोगुण खूप होता. सगळा भारत तमोगुणामध्ये झोपलेला होता, तमोगुणामध्ये पडलेला होता. कुणाचीही काहीही करण्याची इच्छा नव्हती, प्रतिकार करण्याची पण इच्छा नव्हती. अन्याय सहन करायचे पण अन्यायाचा विरोध करायचे नाही. म्हणजे अशा प्रकारे आपल्या देशामध्ये परिस्थिती होती. म्हणून तर आपण गुलाम झालो आणि आपल्याला गुलामीमध्येच आनंद वाटू लागला. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा तमोगुण मनुष्यामध्ये वाढतो तेव्हा त्याला सगळं काही चांगलंच वाटतं, कारण त्याला काही करण्याची इच्छाच नसते, नुसतं पडून राहायचं. आता आपल्या भारतामध्ये एवढी शेती आहे, आपला कृषीप्रधान देश आहे, आपण शेतामधून कितीतरी उत्पन्न काढू शकतो. पण आपल्यावर उपासमारीची वेळ यायची, आपल्याकडे दुष्काळ पडला की लोक मरायचे. म्हणजे शेती असूनही शेतीमध्ये काम करण्याची इच्छा नाही. मग तुम्ही उत्पन्न वाढवणार कसे? जेव्हा लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान नारा दिला तेव्हा कुठे किसान जागृत झाले आणि जास्त उत्पादन करू लागले, आत्मनिर्भर झाले. नाहीतर आपल्याला अमेरिकेमधून गहू घ्यावा लागायचा आणि तो गहूसुद्धा ते फेकून द्यायचे, ते डुकरांना टाकायचे. असा गहू आपण त्यांच्याकडून घेत होतो. आणि आपल्या देशामध्ये एवढी शेती आहे, शेतीमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी आपण निर्माण करू शकतो. पण आपण होतो आळशी, काहीच करायचे नाही आणि बाहेर देशामधून मागवायचं. म्हणजे ही प्रवृत्ती किती घातक आहे. तेव्हा आळसाला आपण दूर ठेवलं पाहिजे, निद्रेला आपण दूर ठेवलं पाहिजे. जेवढी आवश्यक निद्रा आहे तेवढीच घेतली पाहिजे. जेवढं जेवण आपण डायजेस्ट करू शकतो तेवढंच खाल्लं पाहिजे. नाहीतर खूप खाल्लं, अरे तू काय करतो, तू किती वाजता झोपतो? नाही, जेव्हा झोप आली तेव्हा झोपतो. आणि मग जेवण केव्हा करतो? जेव्हा भूक लागली तेव्हा जेवण करतो. म्हणजे झोपून राहायचं, भूक लागली की उठायचं, खायचं आणि पुन्हा झोपायचं. म्हणजे खाणं आणि झोपणं याशिवाय याला दुसरं काही कळतच नाही. तर अशा प्रकारे जर आपला स्वभाव असेल तर आपली प्रगती होणार कशी? म्हणून तर भर्तृहरींनी सांगितलेलं आहे की हा आपला महान शत्रू आहे, यापासून सावध राहा. आळस म्हणजेच तमोगुणाचं लक्षण आहे आणि आळस विनाशकारी आहे. तर या आळसाला दूर ठेवा. मग आपला बंधू कोण आहे? आता आळस जर शत्रू आहे तर आपला बंधू कोण आहे? तर इथे म्हटलं आहे उद्यम. नास्ति उद्यम समो बंधू, उद्यमासारखा बंधू नाही. म्हणजे आपल्याला कर्मशील व्हावं लागेल, आपल्याला प्रचंड कर्म करावी लागतील. म्हणून तर स्वामीजींनी रामकृष्ण मठामध्ये कर्मयोग सुरू केला. नाही ते सगळे आळसामध्ये पडून राहिले असते. तर बाहेर कितीतरी साधू असतात. आता ते रात्रंदिवस तर ध्यान करू शकत नाही. आता रात्रंदिवस ध्यान जप करू शकत नाही, मग काय करतात? मग झोपा काढतात, ध्यानाच्या नावाने झोपतात. हे स्वामीजींनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं होतं की साधूंना जर काम नसेल तर तपस्येच्या नावाखाली ते झोपा काढणार. म्हणून स्वामीजींनी इथे काम दिलेलं आहे. कारण त्यांना माहिती होतं की कोणीही 24 तास ध्यानजप करू शकत नाही. मग हे बाकीचा वेळ घालवणार कसे? फालतू गोष्टीमध्ये घालवणार किंवा आळसामध्ये निद्रेमध्ये घालवणार आणि उलट तमोगुण वाढेल. त्यामुळे प्रगती होणार नाही. म्हणून स्वामीजींनी रामकृष्ण मठामध्ये कर्मयोग सुरू केलेला आहे की तुम्हाला इथे कामही करावं लागेल. इथे नुसते झोपा काढून होणार नाही, तर इथे कर्म करावं लागतं. म्हणजे उद्यम. जर आपल्याला या जगामध्ये प्रगती करून घ्यायची असेल तर आपल्याला उद्यम करावा लागेल. उद्यम केल्याशिवाय आपल्या जगामध्ये काहीच प्राप्त होऊ शकत नाही. शेवटी आपल्याला उद्यम करावाच लागेल, प्रयत्न करावेच लागेल.
प्रयत्न न करता कोणीही मनुष्य महान होऊ शकत नाही. कठोर परिश्रम करावे लागतात, रात्र जागावं लागते. आता जे लोक महान होतात ते बघा 2-3 तासांच्यावर झोपत नाही. त्यांचा आहारही खूप कमी असतो आणि आपल्यासारखं काही ते खात नाही. जे मिळालं ते सगळं काही खाऊन टाकत नाही. जे पौष्टिक आहे तेच खातात. जिभेला खूप चांगलं लागते म्हणून काही ते खूप जास्त खात नाही, म्हणून ते एवढे महान होतात. तर आपल्याला जर महान व्हायचं असेल तर आपल्याला उद्यम करावा लागेल. मोठे मोठे व्यक्ती 20-20 तास काम करतात, 18-18 तास काम करतात आणि आपण तर दिवसभरात 4 घंटे काम करत नाही. आणि आपल्याला सुट्टी पाहिजे, विश्रांती पाहिजे, हे सगळं पाहिजे. म्हणजे इथे बघा, आपल्याला जर आपली प्रगती करून घ्यायची असेल तर आपल्याला उद्यम करावा लागेल. म्हणजे उद्यमासारखा आपला बंधू नाही असं भरतुरी म्हणतात. कारण रजोगुण वाढल्यामुळे आपली प्रगती होईल. आता बघा, बाहेर देशामध्ये, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये किती प्रचंड रजोगुण आहे. त्याच्यामुळे त्यांची केवढी भरभराट झालेली आहे. किती यंत्र निर्माण केलेले आहे, किती उद्योग आहे. म्हणजे ते लोक आपल्यासारखे आळशी नाही. ते रात्रंदिवस काम करतात, खूप झटतात, खूप मेहनत करतात आणि देशाला मोठं करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून स्वामीजी जेव्हा अमेरिकेत गेले आणि त्यांनी बघितलं की तिथले लोक किती ॲक्टिव्ह आहे, इव्हन तिथल्या बायासुद्धा किती काम करतात, रात्रंदिवस काम करतात, परिश्रम करतात, मेहनत करतात, पैसे कमावतात आणि पैसे कमावतात आणि मजा करतात. कारण पैसे भरपूर कमावले तर त्यांना भोगही मिळेल. आपण जे दरिद्र ते दरिद्रीच राहिलो, आपल्याला 2 वेळ जेवायलाही मिळलं नाही, कारण कामच नाही केलं तर तुम्हाला कसं काय मिळणार आहे. म्हणजे तुम्ही स्वतःच तुमची प्रगती न होण्यास कारणीभूत आहात. कारण तुम्ही प्रयत्न न केल्यामुळे ही दारिद्र्याची अवस्था भारताला प्राप्त झालेली आहे. जर प्रत्येकानं काही ना काही केलं तर ही अवस्था राहणार नाही. आता सगळ्यांना काही नोकरीवर अवलंबून राहायची गरज नाही. या जगामध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या आहे, पण करायची इच्छा असेल तर. आता सगळ्यांनाच काही नोकऱ्या मिळणार नाही, पण मी काहीतरी करून दाखवेल, शांत बसणार नाही. म्हणजे आपण जर विचार केला आणि काहीतरी काम केलं तर नक्की आपली परिस्थिती बदलेल. नुसती डिग्री घेऊन काय होणार आहे. त्यापेक्षा आपण जर ITI केलं आणि 1 वर्षाचा कोर्स केला तर कुठेतरी आपल्याला मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन काहीतरी जॉब मिळेल आणि आपण पैसे कमवायला लागू आणि आपण बिझी पण राहू. लोक 4-4 वर्ष UPSC MPSC परीक्षेसाठी वाट बघतात, परीक्षा क्लिअर होत नाही आणि मग 4 वर्ष आळसामध्ये घालवतात. त्यानंतर मग त्यांना काम करण्याची क्षमताच राहत नाही. हे बघा, अशा प्रकारे आपण कधीही करू नये. तुम्हाला MPSC UPSC करायचे करा, पण नोकरी करून पैसे कमावून नंतर करा. घरच्या लोकांच्या पैशावर इथे तुम्ही आळसामध्ये घालू नका. 24 घंटे काही कोणी अभ्यास करतो का? नाही करत. मग तुम्ही घरून पैसे मागवता आणि इथे आळसामध्ये घालवता, ते बरोबर नाही. तुम्ही कमवा आणि मग शिका. अर्न अँड लर्न. तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर काहीतरी 4 घंटे 5 घंटे तरी काम करा. मुलं अमेरिकेमध्ये जातात, तिथे शिक्षण घेतात, पण उरल्या वेळात ते नोकरी करतात. हॉटेलमध्ये, मोटर पंपवरती नोकरी करतात, पेट्रोल पंपवरती नोकरी करतात आणि पैसे कमावतात आणि मग शिकतात. नाहीतर एवढे पैसे इथून कुठून पाठवणार. तेव्हा तिथे आपण सगळं काही करतो, पण इथे मात्र आपली काहीही करायची इच्छा नसते. तेव्हा आपल्यामधला रजोगुण वाढवला पाहिजे. जर आपल्याला आपली भौतिक प्रगती करून घ्यायची असेल, आपल्याला म्हणजे आपल्या देशाला, भारताला जर भौतिक प्रगती करून घ्यायची असेल तर आपण उद्यमशील झालो पाहिजे. आपण कठोर परिश्रम केले पाहिजे, पण मेहनत केली पाहिजे. त्याशिवाय आपण विकास करू शकत नाही. विकास करण्यासाठी मनुष्य पाहिजे, मनुष्यबळ पाहिजे आणि काम करणारे माणसं पाहिजे. नुसते बसून राहणारे माणसं विकास करू शकत नाही. पहिले तमोगुणामधून आपल्याला रजोगुणामध्ये जावं लागेल. आपली भौतिक स्थिती चांगली करावी लागेल. तेव्हा कुठे धर्माचं आचरण आपण करू शकू. उपाशापोटी धर्म होत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे पहिले आपल्याला आपली भौतिक स्थिती चांगली करावी लागेल, मग आपल्या मनामध्ये धर्माचा विचार येईल. आता ज्या माणसाला 2 वेळे जेवायला मिळत नाही त्याला तुम्ही धर्म काय सांगणार. म्हणून उद्यम केला पाहिजे.
आणि आता अमेरिका आणि युरोपमध्ये रजोगुण भरपूर वाढलेला आहे. आता त्यांना शांती पाहिजे, म्हणजे आता त्यांना सत्वगुण पाहिजे. तर आता त्यांना अध्यात्माची गरज आहे. कारण काम करून करून पैसे कमावून भोग घेऊन ते आता थकलेले आहे, डिस्गस्टेड झालेले आहे. आता त्यांना त्या गोष्टी जास्त प्रमाणात नको. त्यांना त्याचं महत्त्व कळून चुकलेलं आहे का त्यामध्ये काही आनंद नाही, सगळा आनंद तात्पुरता आहे. आता ते अध्यात्माकडे वळत आहे. आता ते भारतामध्ये येत आहे. म्हणून जेव्हा स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले त्या लोकांमध्ये रजोगुण होता, त्यांना सत्वगुणाची आवश्यकता होती आणि म्हणून ते स्वामीजींचे भाषणं ऐकू शकले आणि स्वामीजींच्या उपदेशांचं पालन करू शकले. आजही कितीतरी बाहेरचे लोक भारतामध्ये येतात आध्यात्मिक होण्यासाठी, कारण त्यांनी रजोगुणाचे पण वाईट परिणाम बघितलेले आहे. आता त्यांना सत्वगुण पाहिजे, त्यांना शांती पाहिजे, सुख पाहिजे, आंतरिक सुख पाहिजे, बाहेरचं नाही. म्हणून सत्वगुण सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि तमोगुण सगळ्यात खालचा आहे. तर तमोगुण आपला शत्रू आहे, रजोगुण म्हणजे उद्यम आपला बंधू आहे आणि सत्वगुणात गेल्यानंतर तर आपण मोक्षही प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणजे सगळ्या बंधनातून आपण मुक्त होऊ शकतो. तमोगुण आणि रजोगुण आपल्याला बांधतात, पण तमोगुणापेक्षा रजोगुण बरा आणि रजोगुणापेक्षा सत्वगुण चांगला. म्हणून आपल्याला तमोगुण सोडून द्यायचा आहे, कारण तो आपला शत्रू आहे. आळस, निद्रा, प्रमाद हे आपले शत्रू आहे, त्यांना आपण त्याग करायचा आहे. आता रजोगुण वाढवायचा आहे, आता प्रगती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर प्रगती झाल्यावर मग हळूहळू आपण सत्वगुणाकडे जाऊ. तेव्हा कुठे आपण आध्यात्मिक होऊ शकू. तमोगुणामधून डायरेक्टली कोणी आध्यात्मिक होऊ शकत नाही. त्याला रजोगुणाद्वारे तमोगुण जिंकावं लागेल, सत्वगुणाद्वारे रजोगुण जिंकावं लागेल. मग सत्वगुण आल्यानंतर कुठे तो आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घेऊ शकेल. हेच आपल्याला भर्तृहरीने या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. नास्ति उद्यमसम बंधू कुर्वाणो न वसीदती. तर या श्लोकामध्ये आपला बंधू कोण आहे आणि आपला शत्रू कोण आहे ह्या दोन्ही गोष्टी भर्तृहरीने आपल्यासमोर ठेवलेल्या आहे. तर आपल्याला यामधला उद्यम घ्यायचा आहे, प्रयत्न करायचे आहे, मेहनत करायची आहे, आपला भौतिक विकास करून घ्यायचा आहे. नंतर आपण आपोआपच सत्वगुणाकडे जाऊ आणि नंतर मग अध्यात्माकडे आपण वळू शकू. तमोगुणी मनुष्य आध्यात्मिक होऊ शकत नाही. इथे हेच आपल्याला दिसून येतं. कारण आध्यात्मिक होण्यासाठी आपल्यामध्ये सत्वगुण पाहिजे, नाहीतर अध्यात्माच्या नावावर आपण नुसता तमोगुण वाढवू, नुसत्या झोपा काढू, आशामध्ये पडून राहू, कारण काहीच प्रगती होत नाही. हेच आपल्याला भर्तृहरीने या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.